जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण करणार आहोत ऊस लागवड आणि त्यासाठी आज आपण बोलवलं ट्रॅक्टर, कारण की आपल्याला रोटावेटर फिरून त्याच्यामध्ये सरी काढायची. तर त्यासाठी सर्वात अगोदर नांगरलेल्या शेतामध्ये आपण रोटावेटर फिरवले. आता त्याचं खरं नाव रोटावेटर असलं तरी आमच्या गावाकडे त्याला रुटर म्हणतात. संगमनेर साईडचा माझा मित्र आहे, त्यांच्या इकडे त्याला रोटे म्हणतात. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि तुमच्या इथे काय म्हणतात ते कमेंट करून सांगू शकता. आता बांधाच्या दोन्ही साईडला आपल्याला ऊस लावायचा आहे. त्या अगोदर इकडे रोटर फिरून घेतलं, त्यानंतर लगेच 2.5 फुटाची सरी काढायची. तर सरी काढण्यासाठी आम्ही साबळे कडगावचं ट्रॅक्टर मागवलं होतं. तुम्हाला पण ऊस किंवा गहू लागवडीसाठी 2.5 फुटाची सरी काढायची असेल तर त्यांचं नाव आणि नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिलेला आहे, त्यांना फोन करू शकता. बांधाच्या एका साईडचं रुटर करून झालं आणि मग तिकडे सरी काढायला चालू केली. तोपर्यंत इकडे दुसऱ्या साईडला रुटर चालू होतं. चला तर सरी कशी काढली तुम्हाला सांगतो. आपण आंतरपीक म्हणून गहू घेणार आहेत आणि त्यामुळे दोन्ही साईडला आपलं 5 फुटावरती ऊस लावणार आहे. बघा आता या साईडला जी सरी आहे, पहिली सरी, या सरीपासूनचे 3 नंबरची सरी, तिथलं अंतर आपलं 5 फुटच आहे आणि मधली सरी 2.5 फुटावरती, ज्यामध्ये आपण गहू लावणार. या अगोदर एक ऊस लागवडीचा व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये आपण 4.5 फुटाचं अंतर ठेवलं होतं दोन्ही ऊसाच्या सरीमध्ये. पण यावेळेस आपण अंतर जास्त ठेवलंय, 5 फुटाचं अंतर ठेवलं. पळा त्या गावात ठोकून द्यायच्या नाही म्हणला, मध्ये दाबायचं. नाही नाही, ते व्हिडिओ ऐकलं होतं. आपण तेच करतो, मग पुन्हा मला भांडायची सगळी. काय होतं, मला 2 पायाला सगळं होतं. पहिला जास्त, दुसरीला जरा कमी, तिसरीला काहीच ते टाइम पडायचं. आता काय काय ते नांगराचे किती दाबायचे काय त्याच. हो महाराज, इकडे येऊन बघा आता. 1 2 3 सारे आता बघा ह्या. काय करायचं ते जर केलं त्यानं वाकड्यामुळे अंगामध्ये पुढं थोडं तर होणार. ते बांधच तसं आहे ना. नुसतं मोगड्यावर भागत आहे म्हणून असले पिळग बघा हे असले पिळग सगळं असते बघ मग रुटरचं. बघा बाळासाहेबाचं काम, हे नट तोडून टाकतं. दुष्काळात 13 महिना. शेत थोडं ओलं असल्यामुळे रुटरवर थोडं लोड येत होता, त्यामुळे बाळासाहेबाच्या रुटरचा आपला नट तुटला. त्याच्याकडे नवीन नट होता, त्याच्यामुळे ठीक आहे म्हणलं, त्या सोनपेठला जायची गरज पडली नाही, त्याने बदलून घेतला. 2.5 बरोबर व्हायचे आमच्या लांबणीच्या सारे. 2ची जर काढायचं मग वावरी लई मध्ये उशीर राहायची. पाणी कसं जायचं, जिरून जातं ना आता पाण्यामध्ये. प्रचार झाला, ऍडव्हर्टायझिंग इकडे जास्त बोलत. आधी मोगड आहे. हो, इकडे पाणी साचलेलं होतं ना. हा, नाही तर नुसतं खाली दबूनच बसत. हो हो. कशी निघली मित्रांनो सरी बघा जरा. पाठीमाग आपल्या रुटरचं चालू आहे आणि या साईडला आपली सरी चालू आहे. कशी वाटते सरी? बांधाची पलीकडची सरी पण थोडी राहिली आणि बघा या साईडला रुटरचं पण आपलं काम थोडंच राहिले. इकडं ट्रॅक्टर आलंय पण आपलं बांधाच्या अलीकडं. एवढा सरी काढायला चालू आहे, त्याला बघूया. आता रुटरचे 2-3 तास राहिले होते, त्यात डबल बाळासाहेबाच्या रुटरची पिन तुटली. मग त्यासाठी आम्हाला जावं लागलं सोनपेठला. सोनपेठला एका दुकानावर गेलो, तिथं काय भेटली नाही.
दुसऱ्या दुकानावर गेलो तिथं पण ती साईज जी पाहिजे होती ती भेटली नाही. 2-3 दुकानं फिरलो. तिथून येण्यासाठी आम्हाला रात्री थोडासा उशीर झाला. पूर्ण अंधार झाला होता. मग राहिलेलं सगळं आपले रोटर अगोदर करून घेतलं आणि मग सरी पण काढली. तर रात्री व्हिडिओ बनवला नाही अंधार असल्यामुळं. नाही बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा व्हिडिओ बनवला. पूर्ण आपले 3 एकरची रोटर करून सरी झालेली. आता आपण ऊस लावणार आहे त्याच्यामध्ये. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, यूट्यूबवरती बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा. धन्यवाद.